तर आपला हा MBTI प्रॅक्टिकलचा भाग आहे. तसं तर आपलं लेक्चर झालंच आहे, बट पुन्हा एकदा करूया. MBTI स्टँड्स फॉर मेयर ब्रिग्स. मेयर आणि ब्रिग्स हे दोन सायंटिस्टचे नाव, फिमेल सायंटिस्ट. मेयर ब्रिग्स टाइप इंडिकेटर or typological indicator. It is a psychological framework developed to help understand their personality preferences in how they perceive the world and make decisions. This typology indicator is used to learn how people perceive the world and make decisions in this world. So extroversion and introversion is one of the four dichotomies. Dichotomies म्हणजे काय? टू. डाय म्हणजे टू. असे 4 आहेत, म्हणजे टोटल 8. सो डायकोटोमी मीन्स 2 म्हणजे 2 पैकी 1. एक्स्ट्रोवर्जन और इंट्रोवर्जन असे 4 आहेत. सो टायपोलॉजिक इंडिकेटर्स 4 आहेत आणि 4 डायकोटोमीज आहेत आणि 4 टाइप्स आहेत. तर त्याच्यातलं तुम्ही कोणते पण 4 आले, दॅट विल बी युअर पर्सनॅलिटी टाइप and focuses where people get their energy from and how they interact within the external world. So some of the characteristics of extroversion are, so when you will be writing a practical exam, you will have to write these 2 paragraphs. After that you have to write this with example and introversion with example. So this will be your question for practical exam or topic for practical exam. Likewise, you have to write the answer. So extroversion, what is extroversion? Feel energized by being around people. लोकांच्या सोबत राहून त्यांना एनर्जी फील होते. Then prefer group activities and discussions. Think out loud and process thoughts by speaking. याच्यात काय अर्थ म्हणणं आहे त्यांचं, की विचारच ते त्यांचं बोलणं असते, त्यांचं विचार करणंच हे त्यांचं बोलणं असते. Act quickly and enjoy fast paced environment. म्हणजे काम लवकर करतात आणि फास्ट पेस्ड एन्व्हायरमेंट म्हणजे ज्या एन्व्हायरमेंटमध्ये फास्ट ग्रोथ होते किंवा फास्ट काम होते, जसं मुंबईमध्ये फास्ट काम होते. सो दे आर ॲक्ट क्विकली अँड एन्जॉय, असं फास्ट काम त्यांना आवडते. आर जनरली एक्सप्रेसिव्ह अँड आउट गोईंग. सो दे आर एक्सप्रेसिव्ह म्हणजे जे काही त्यांना वाटतं ते एक्सप्रेस करून देतात. ॲज वी सीन दॅट देअर थॉट्स आर प्रोसेस्ड बाय स्पीकिंग अँड आउट गोईंग आर मोर आउट गोईंग म्हणजे बाहेर जायला त्यांना आवडते. सो एक्झाम्पल ऑफ extrovert is an extrovert might enjoy leading group discussions. So in leading group discussions, he or she might enjoy leading group discussions and find social gatherings refreshing than draining. म्हणजे इंट्रोवर्टसाठी सोशल गॅदरिंग्स किंवा सोशल इव्हेंट्स आर ड्रेनिंग, म्हणजे कसं त्यांना एनर्जी कमी झाल्यासारखी वाटते. बट एक्स्ट्रोवर्टसाठी एक्झॅक्ट अपोजिट आहे, ते रिफ्रेश होते जास्त. इंट्रोवर्टचं काय म्हणणं आहे? इंट्रोवर्ट फील एनर्जाइज्ड बाय स्पेंडिंग टाइम अलोन अँड इन क्वाईट सेटिंग्स. म्हणजे एकटं राहणं किंवा एक शांत वातावरणामध्ये दे फील गुड. देन प्रिफर 1-to-1 कॉन्व्हर्सेशन्स ओव्हर लार्ज ग्रुप्स. म्हणजे 1-to-1 कॉन्व्हर्सेशन्स, डीप मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स त्यांच्यासाठी मोर एनर्जिक असतात. देन थिंक बिफोर द स्पीक अँड प्रोसेस इंटरनली. तर पहिलं बोलण्याच्या आधी ते आधी विचार करून घेतात का एक्झॅक्टली काय बोलायचं आहे, अँड प्रोसेस इंटरनली अंदरच विचार करून घेतलात व्हॉट दे नीड टू स्पीक्स. देन एन्जॉय वर्किंग इंडिपेंडेंटली, म्हणजे एकटं काम करणं त्यांना आवडतं. आर जनरली रिझर्वड म्हणजे एकटं राहणं, प्लस रिफ्लेक्टिव्ह म्हणजे आपण काही काम केलं आणि फ्युचरमध्ये त्याचं काही इम्पॅक्ट होईल का हे सगळं विचार करणं, किंवा फ्युचरमध्ये जाऊन आपण जे पास्टमध्ये काम केलं त्याचा काय इम्पॅक्ट झाला हे समजून घेणं आणि नेक्स्ट टाइम तसं नाही करणं. दॅट इज व्हॉट इज रिफ्लेक्शन ऑर रिफ्लेक्टिव्ह. अँड इंट्रोवर्ट मे प्रिफर टू रीड, थिंक डीपली अँड राईट देअर आयडियाज बिफोर शेअरिंग देम विथ अ ग्रुप. तर एका ग्रुपमध्ये बोलण्या अगोदर इंट्रोवर्ट लोक चांगला अभ्यास करून घेतात, रीड करतात, देन विचार करतात डीपली अँड राईट देअर आयडियाज, लिहून घेतात काही बोलायच्या आधी. सो दिस इज व्हॉट इज एक्स्ट्रोवर्ट वर्सेस इंट्रोवर्ट. दिस इज युअर फर्स्ट एक्सरसाइज. Then comes your second exercise. Second exercise is sensing and intuition. This is somewhat confusing, but it will be easy for you. So sensing versus intuition dimension describes how people prefer to take information from the world around them. म्हणजे बाहेरच्या वर्ल्ड पासून ते कसे इन्फॉर्मेशन घेतात. We are explaining that in this sensing versus intuition. So what is sensing? Focus on facts, concrete data and real time experiences. So they focus, sensing type of people focus on facts, focus on data and a real time experiences, म्हणजे ज्यांच्यासोबत ते घडतं, based on that they learn.
त्यानंतर ट्रस्ट व्हॉट दे सी हिअर अँड टच, म्हणजे जे टच करू शकतात, पाहू शकतात आणि ऐकू शकतात त्याच्यावर त्यांचं जास्त ट्रस्ट असते. देन दे मोर प्रिफर प्रॅक्टिकल अँड हँड्स ऑन लर्निंग. प्रॅक्टिकल म्हणजे स्वतः ज्याच्यात आपण पार्टिसिपेटिव्ह असतो, दॅट इज प्रॅक्टिकल लर्निंग. हँड्स ऑन लर्निंग मीन्स ऑल्सो सेम. देन लाईक क्लिअर अँड डिटेल्ड इन्स्ट्रक्शन. क्लिअर इन्स्ट्रक्शन्स लागतात त्यांना काम करायसाठी आणि डिटेल इन्स्ट्रक्शन लागते की कसं काय करायचं. देन आर प्रेझेंट ओरिएंटेड अँड डिटेल फोकस. प्रेझेंट ओरिएंटेड म्हणजे they are focused on present, they are focusing on present. And detail oriented means they are more detail oriented. Example, a sensing person will follow a recipe exactly as it is written. जसं लिहून आहे तसंच फॉलो करणार रेसिपी काही बनवायचं असलं तर. अँड प्रिफर स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन. स्टेप बाय स्टेप ज्यांना सांगितलं तर ते प्रिफर दॅट. देन व्हॉट इज इंट्युशन? पीपल हू प्रिफर इंट्युशन टेंड टू फोकस ऑन आयडियाज. आयडियाज म्हणजे त्यांचे स्वतःचे विचार, पॅटर्न्स, त्यांचे विचार करण्याचे पॅटर्न किंवा गोष्टी घडण्याच्या पॅटर्न्स अँड मिनिंग्स, जे मिनिंग्स दे पर्सनली कॅन गिव्ह टू थिंग्स. देन लुक ॲट द बिग पिक्चर रॅदर दॅन स्पेसिफिक फॅक्ट्स. स्पेसिफिक फॅक्ट्स किंवा डाटाकडे लक्ष देण्यापेक्षा ते जास्त फोकस करतात ऑन द बिग पिक्चर, की काय घडू शकतं. देअर आयडियाज, स्वतःचे विचार काय होऊ शकतं. आर इमॅजिनेटिव्ह, जास्त इमॅजिन करतात. देन एन्जॉय ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज, थिअरीज. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे जे ऑब्जेक्ट्स किंवा जे सिच्युएशन ॲक्च्युअल म्हणजे प्रेझेंट नाही आहे, दोज आर ॲबस्ट्रॅक्ट. ॲबस्ट्रॅक्ट वर्सेस कॉन्क्रीट म्हणलं तर फिजिकली प्रेझेंट आहे. जसं आपण आपल्या एक्सटेन्शन लॅबमध्ये टेबल किंवा बॉक्स पाहतो, दोज आर एक्झॅक्टली प्रेझेंट, फिजिकली प्रेझेंट. सो दे आर कॉल्ड कॉन्क्रीट. बट व्हॉट इज ॲबस्ट्रॅक्ट? Numericals means 1 2 3 4 or ABCD. They are not physically present, they are just ideas, so those are abstract. Prefer innovation over tradition. Tradition म्हणजे जे आपली ओल्ड थिंकिंग आहे त्याला प्रिफर नाही करत, ते प्रिफर मोर इनोव्हेशन, म्हणजे जास्त इनोव्हेशन, जास्त नवीन गोष्टी, नवीन विचार. दे आर मोर टुवर्ड्स देम. देन आर फ्युचर ओरिएंटेड, म्हणजे आर मोर फोकस्ड ऑन फ्युचर. फ्युचरमध्ये काय होईल, बेस्ड ऑन दॅट देअर ॲक्शन्स आर डिराइव्ड. And see possibilities, whatever possibilities are present. Example of an intuitive person is while cooking, may improvise while cooking. म्हणजे आपल्याला सेन्सिंग मध्ये काय सांगितलं होतं, दॅट फॉलोज एक्झॅक्ट रेसिपी जे तुम्हाला सांगितले, पर्सन विल परफॉर्म दॅट. बट हिअर दे कॅन इम्प्रोवाइज वाईल कुकिंग, म्हणजे काहीतरी नवीन ॲड करणे किंवा नवीन टाईपमध्ये रेसिपी बनवणे, क्रिएटिव्ह ट्विस्ट देणे. Those are the examples of a intuition type of person. हे झालं आपलं सेन्सिंग वर्सेस इंट्युशन.